तर नमस्कार मित्रांनो, मी साहिल पाटील पुन्हा एकदा तुमच्या भेटीस आलो आहोत. पण सर्वात महत्त्वाचं, मी खरंच तुमचा खूप आभारी आहे, धन्यवाद व्यक्त करू इच्छितो. कारण की ज्या प्रकारे तुम्ही आपल्या चॅनलला मला सपोर्ट करताय ते खरंच खूप चांगलं आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत नालासोपाऱ्याला. होय, नालासोपाऱ्याला. नालासोपाऱ्याचा आज जो वसईचा किल्ला आहे, जे वसई म्हणून गाव आहे त्याच्यामध्ये वसईचा किल्ला आहे, त्या वसईच्या किल्ल्याला आपण भेट देणार आहोत आणि नक्की बघणार आहोत की या किल्ल्याची स्थिती कशी आहे आणि बघूया अजून आपल्याला काय काय तिथे फाइंड आउट करायला मिळतं. तर मित्रांनो, वसईच्या किल्ल्यावर जायचा सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे आपण जे वसई रेल्वे स्टेशन आहे तिथून हनुमान मंदिरापर्यंत यायचं, जे की लगभग फक्त 100 मीटर आहे. आणि तिथून पुढे आपल्याला 112 नंबरच्या किल्ल्यावर डायरेक्ट जाणाऱ्या बस मिळतात. मग हे सगळ्यात उत्तम पर्याय आपल्याला ठरू. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत वसईच्या बस डेपोपर्यंत. आणि बस डेपोपासून जो आपल्याला लेफ्ट दिसतो आहे तो आहे किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आणि राईट आहे वसई चौपाटीकडे जाणारा रस्ता. तर मित्रांनो, आपण जेव्हा वसई तहसीलदार कचेरीपासून पुढे येतो तेव्हा थोड्या अंतरापासून आपल्याला किल्ल्याची भिंत चालू होते. तुम्ही जी बघू शकता की आपल्या मागे जी भिंत आहे ती किल्ल्याची भिंत आहे आणि इथूनच किल्ल्याची सुरुवात होते. मित्रांनो, समोरची जी आपल्याला भिंत दिसते ती किल्ल्याचीच भिंत आहे. खरंच मित्रांनो, या किल्ल्याची तटबंदी आहे ती भरपूर मोठी आहे. मग मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहोत नव्याने झालेल्या चिमाजी अप्पा यांच्या स्मारकाकडे. तर मित्रांनो, स्मारकावरून आपल्याला जी तटबंदीची भिंत आहे ती अगदी नीट आणि सुंदर प्रकारे आपण दिसू शकतो. आपण इथून पाहू शकतो की कशा प्रकारे आपल्याला तटबंदी जी अवाढव्य आहे ती इथून दिसत आहे. तर मित्रांनो, स्मारकापासून आपण सरळ पुढे आलो तर आपल्याला हे बंदर दिसते. आपण आता बघूया बंदर कसं आहे हे. तर आता आपण वसई बंदरावर पोहोचलोय. तर मित्रांनो, हा किल्ल्याचा पहिला भाग आहे. जेव्हा आपण नरवर चिमाजी अप्पा यांच्या स्मृतिचिन्हापासून पुढे येतो, पुतळ्यापासून पुढे येतो, तेव्हा आपल्याला हा भाग नजरेस पडतो. अतिशय भव्य असा हा परिसर आहे. तर
तर आपण पहिले सभागृह किंवा चर्च सारखे दिसणाऱ्या भागातून इकडे आलो. इकडे मोठं दालन होतं, मध्ये एक छोटंसं कुंड किंवा आपण त्याला बोलतो टाकं होतं. इकडून अजून एक मोठं दालन टाईप आहे आणि त्याच्या पुढे एक छोटीशी खोली आहे. इकडे आपल्या इंग्लिशमध्ये काहीतरी लिहिलेलं दिसतंय, पण ते नक्की काय होतं माहिती नाहीये. सध्या किल्ल्याकडे आपल्या पुरातत्व खात्याने पण लक्ष दिलंय आणि आय होप सो लवकरच त्याची कामं पण चालू होतील. तर जेव्हा मित्रांनो आपण चिमाजी अप्पा यांच्या स्मारकाकडून पुढे येतो, आपल्याला एक बिल्डिंग दिसते, भव्य बिल्डिंग. ती होती पहिलं किंवा बोलू शकतो आपण की पहिल्या टप्प्याचा किल्ला. आणि आता आपल्या मागे जो साचा दिसत आहे तो आहे दुसरा टप्पा. आपण इकडे जाऊन पण एक्सप्लोर करू की नक्की काय आहे ते. तर चला मग एक्सप्लोर करूया सेकंड पॉईंट. आपल्याला इथे विविध पक्ष्यांचे आवाज ऐकू येतात. इथून आपण प्रथमतः आत जाऊन पाहूया आणि नंतर वर जाण्याचा प्रयत्न करू. इथे एक छोटासा खड्डा पाणी ठेवण्यासाठी असेल कदाचित. इथे एक ड्युटी आहे. इकडे खोलीसारखा भाग आहे आणि इथे बंद झालाय हा रस्ता. तर आपल्याला पुन्हा एकदा
फिरून जिने चढून तिकडे जावे लागेल. संपूर्णतः जंगलनी वेढलेला आहे आणि किल्ल्यात जागोजागी आपल्याला घास गवत दिसतील. किल्ल्याची बरीच बडसड झाली, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाता येईलच असं काही नाही. आता इथे पण रस्ता संपला आहे. आपण ती अजून समोर एक भिंत बघू शकतो. ही अजून एक पुढे भिंत आहे आणि पुढे हीच भिंत संलग्न होऊन पुढे आहे. आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊन बघूया की इकडे नक्की काय आहे. अच्छा, इथे पण ओपन रूमच बघू शकतो आपण. हा नक्कीच कोणाचा तरी राहण्याचा रूम असावा. आणि ही सध्या आपली प्रजा शीतपेय किंवा इतर वस्तू खाऊन आम्ही इकडेच टाकणार. आता आपण तिसऱ्या भागात जाऊन बघूया की इकडे काय. तसं जर पाहायला गेलं तर किल्ला पूर्ण अस्तव्यस्त भागात आहे दिसतो आपल्याला. प्रत्येक ठिकाणी तुटलेला आहे, फुटलेला आहे. पण याची लिटरली भव्यता बघून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किंवा पोर्तुगीजांच्या काळात याची भव्यता खरंच खूप मोठी असणार आहे. पूर्ण शहर सामावेल असा हा किल्ला. हे तेच झाल्याने जे आपण मगाशी समोरून बघत होतो. मगाशी आपण त्या रिजन मध्ये होतो, इकडे आता त्याच्या ऑपोजिटला. तर मित्रांनो, आत्ताच एक मला मित्र भेटला आणि त्याने मला सांगितलं की इकडे काही बघण्यासारखे जास्त नाही आहे. म्हणजे किल्ल्याचा प्रिमायसेस खूप मोठा आहे पण पूर्ण सध्या भग्नावशेषमध्ये आहे. मग इथून आपल्या डावीकडे ना एक मोठं चर्च आणि त्या चर्चाचा अजून घुमट पण आहे आणि त्या घुमटाच्या 3rd फ्लोअरपर्यंत आपल्याला जायला मिळतं. तर बघूया, आपण तो रिजन एक्सप्लोअर करूया. इकडे पूर्ण खंडरचे मागे. आत्ता आपण तिथूनच आलो आहे. हा भाग आपण आत्ताच एक्सप्लोअर केला होता. सेम तसाच हा भाग आहे. म्हणजे दालन आहेत आत. आणि जाऊया आता आपण पुढे. मित्रांनो, हा खरंच परिसर खूप भव्य आहे. मग मित्रांनो, हा जो आपला व्लॉग आहे वसई किल्ल्याचा, हा कदाचित 2 भागामध्ये विभागला जाऊ शकतो. कारण की मला खरंच कल्पना नव्हती की एवढा प्रचंड वसईचा किल्ला आहे. तर चला आपण अजून किल्ल्याच्या आतमध्ये किंवा बेसिकली जे मेन दरवाजे तिकडे जाऊया.